शेतावरती ना, आता मी एक शेतकरी आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, अशी कुठली भाजी नाही आहे की तिच्यावरती औषध मारल्याशिवाय ती येते, नाही येत. कारण जे लोक असं जास्तीचं करतात ना विकण्यासाठी, त्या मालावरती औषध हे मारावंच लागतं. मग आळी तो पण एक जीवच आहे, तो त्यावेळेस नाही मेलं तर 2 दिवसांनी तरी ती मरतच. आणि मग आता ती जर मरते, तो एक जीव आहे, मग आपल्याला काय होत असेल व आपल्या शरीरात, थोडासा विचार करा. जे लोक शेतकरी आहेत ना, कमीत कमी त्यांनी तरी, मला असं वाटतं की स्वतःपुरतं तरी शेतात एक 10-20 तंबाट्याची, वांग्याची. आज काय भाजी बनवायची? अगं रात्री तुझ्या सासरीने भाजीला आणलंय, ती पिशवी आणि इकडं बघू दे काय काय आणलंय त्यात, आणि मी देते निसून काय असलं तर. काय काय आणलंय बघते ना आता. गवारी, राजमा आणि वाटाणा, दोडक आहे, शापू, काय कारले, मस्त कारल्याची चांगली चिंच घालून भाजी करायची. मेथीच्या भाज्या आहेत, भेंडी आणली, अजून काय मिरच्या. आता कोणती करायची सांगतो, सांग तुला कोणती आवडते, कोणती करावा? हा, गवार करायची. गवार? गवार. बरं बरं चालतंय, चल गवार करू. तू वाटण बिटण काढ तवर मग मी नेसून ठेवते. एक भांडे दे मला गवार नेसायचं. चांगली कवळी गवार आहे, गावरान बघ ना किती मस्त आहे. एक तर गवार आहे ना उन्हाळ्याच्या आता लय महाग होत्या, आताच कुठं मिळायला लागल्या. यंदा आपण लावले नाही ना. हां जाऊ, चल घेऊ हे करून, मस्त गवार करू. एका दोघी पटकन नेसून घेऊ आणि पटकन टाकू. शिवराज कुठे घ्या त्यातली अर्धीच गवारली. याच वर्षी वावरात काही केलं नाही, भाज्या सगळ्या विकत घ्यायला लागतंय, नाहीतर सगळं असतं. बोफळं, दोडकं, गवार, मिरच्या, वांगीन मिरच्या आहे म्हणायला, तरी पण आणल्यात त्यांनी. आणि घरी भाज्यांना केलं ना शेतात की मग बिना औषधा पाण्याचं मस्त भाज्या खायला भेटतात. विकतच्या भाज्यांवरती लय औषधं मारलेली असतात. शिजत आलं ना की नंतर शेंगदाण्याचं कूट टाक. मस्त गवार होते, गावरान गवार. आणि आता असंच ना गॅसवरचं उचलून चुलीवरती नी, चुलीवर चांगलं शिजन.
अशी छान मसाल्यात शिजलेली आहे आणि गवार थोडीच केली, कारण 2च माणसं खातात गवार, तर दोघांना वेगळं काहीतरी करायचं. आणि मसाल्यातली गवार, गावरान गवार आहे ना, अशी लथपथीत छान लागते, जास्ती सुक्की पण नाही, अगदी लथपथीत केलेलीच मस्त लागते. आता मी करते भाकरी, ज्वारीच्या भाकरी आहेत, मस्त भाकरी करते आता. खरंच आपण सुरक्षित आहोत का? आता जर ह्या शेतामधल्या भाज्या आहेत याच्यावरती ना, आता मी एक शेतकरी आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, अशी कुठली भाजी नाही आहे की तिच्यावरती औषध मारल्याशिवाय ती येते, नाही येत. कारण जे लोक असं जास्तीचं करतात ना विकण्यासाठी, त्या मालावरती औषध हे मारावंच लागतं. मग तुम्ही थोडासा विचार करा, एक एवढ्याशा आळी, तो पण एक जीवच आहे, तो त्यावेळेस नाही मेलं तर 2 दिवसांनी तरी ती मरतच. आणि मग आता ती जर मरते, तो एक जीव आहे, मग आपल्याला काय होत असेल व आपल्या शरीरात? थोडासा विचार करा. जे लोक शेतकरी आहेत ना, कमीत कमी त्यांनी तरी, मला असं वाटतं की स्वतःपुरतं तरी शेतात एक 10-20 तंबाट्याची, वांग्याची, मिरच्याची झाडं लावावीत, कोबी, फ्लावर, कुठं 4-2 वेलांच्या बिया लावाव्यात, की त्या स्वतःसाठी तरी येतील. आणि ज्यांच्याकडे नाही आहे ना, त्यांनी खरंच टेरेसवरती थोडी थोडी लावा. हे जे आपण आणतो आणि आपण फ्रीजमध्ये ठेवतो, त्याचं विष बनतं. आणि काही लोक ना सुरीचा वापर करतात, लोखंडाच्या सुरीने सुद्धा कॅन्सर होण्याचा खूप धोका आहे. आणि आता थोडंसं ऐकून जवळजवळ 70% महिलांना पिशवी काढायची किंवा छातीला गाठ आली ती काढायची, प्रत्येक महिलेची समस्या तीच झालेली आहे. आता पूर्वीला महिला मिसरी लावायच्या, त्याच्यामुळं तोंडाला व्हायचं. आता तोंडाचं प्रमाण खूप कमी झालं आहे, नाही लावत आता महिला मिसरी. म्हणजे ते सोडलं आणि आपण मिसरी सोडली आणि हा फ्रीज आणून ठेवला. तर काही लोकांना सवय असते, पीठ मळलेलं राहिलेलं त्या फ्रीजमध्ये ठेवायचं, शिजलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवायचं आणि ते दुसऱ्या दिवशी खायचं. शिजलेलं अन्न म्हणजे रात्र गेल्याच्या नंतर ते अन्न कधीच खायचं नाही, काही असू द्या. हो, तुम्ही म्हणजे फ्रीजमध्ये ठेवू नका, ते बाजूला ठेवा, पण ते खराबच होतं किती केलं तरी. म्हणून ना, पाहिजे तेवढंच शिजवा आणि पाहिजे तेवढंच खा. शास्त्रामध्ये तर अन्न शिजल्यानंतर 2 तासाच्या नंतर खायचं नसतं, पण आपला शेतकरी धर्म आहे. समजा सकाळी शिजवलेलं उरलं तरी माणूस संध्याकाळपर्यंत खाल्लेलं योग्य आहे, पण ते फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याचं विष बनतं. त्याच्यामुळं होईल तेवढं चांगलं खाण्याचा प्रयत्न करा. आता मी नाव नाही सांगत, पण इथं आमच्या इथंच खूप महिलांचं, पूर्वेला ऐकलं का कधी कोणाचं हा आजार तो आजार? पूर्वेला कधीतरी 100पैकी ना एक 5%च ऐकाय भेटायचं की त्या महिलेची पिशवी काढली, तिला छातीला गाठ आली, क्वचितच होतं. आता मात्र ना सर्रास सगळ्यांना व्हायला लागले. 50ल्या महिलेची जर पिशवी म्हणजे गर्भाशय, 50ल्या महिलेचा जर गर्भाशय काढायचा तर किती अवघड आहे तुम्हीच सांगा बरं. अवघड आहेत, खूप गोष्टी अवघड झाल्यात. म्हणून सांगते, जेवढं ऑर्गॅनिक खाता येईल ना तेवढं ऑर्गॅनिक खा. आणि ही फळं बिळं, हे भाज्या आपण आणतो ना, होता होईल तेवढ्या चांगल्या धुवून घ्या, चांगलं स्वच्छ करा, त्यांना मिठाच्या पाण्याने धुवा. जेव्हा आपण भाजी करतो ना त्यावेळेला मिठाच्या पाण्याने धुवा चांगल्या आणि घ्या. खूप अवघड आहे हो, हा आजार इतका बळावला आहे ना. आणि तो कशामुळं? तर ह्या आपण भाज्या खातो ना त्याच्यामुळं खूप झाले. आणि माझे खरंच प्रत्येक महिलेला नम्र विनंती आहे
की तुम्हाला होईल तेवढं स्वतःपुरतं तरी पिकवता आलं पाहिजे. म्हणजे धान्य नाही, पण निदान ज्या रोजच्या पालेभाज्या आहेत ना, त्या स्वतःपुरत्या तरी पिकवा. ज्याच्याकडे शेती नाही त्यांनी कुंडीमध्ये लावा, टेरेसवरती लावा, पण अशा थोड्याशा तरी स्वतःसाठी भाज्या लावा. एवढंच मी सांगेन. कारण खूप अवघड झालं आहे. मला तर आता शब्दच नाही आहेत सांगायला. कारण खूप म्हणजे आज 50शीत गेलेल्या महिलेचा गर्भाशय काढायला लागतोय. तुम्ही थोडासा विचार करा, किती अवघड आहे. ज्या बाईची 40शीमध्ये पाळी जाते, त्या महिलांचे काहींचे 40शीत जातात, काहींचे नाही जात. कारण म्हणजे लवकर गेली म्हणजे ती बाई खूप चांगली आहे असं नाही. असो, माझी माहिती आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद.